हॅलो स्टुडंट्स, आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरती अजून एक्झाम्पल बघणार आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा. इफ cos 5 cos 2 theta plus 2 times cos square theta by 2 plus 1 is equal to 0. Here minus pi is less than theta is less than pi. Range of theta is the minus pi to pi. Range of theta काय सांगितलं बघा आपल्याला की इतर इथून इथं असेल म्हणजे पॉझिटिव्ह पाय असे असू शकेल इथपर्यंत आणि ह्या साईडला निगेटिव्ह डायरेक्शन ही तशी रेंज दिलेली आहे. प्लस पाय टू मायनस पाय. देन फाइंड थीटा. वी वांट टू फाइंड द थीटा. व्हॅल्यू ऑफ थीटा फाइंड करायचं आपल्याला. तर या ठिकाणी बघा थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर इथं हे दिलेलं आहे 5 cos 2 theta plus 2 times cos square theta by 2 plus 1 is equal to 0. हा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया बघा. cos 2 थीटा साठी आपण काय लिहू शकतोय. cos 2 थीटा जर असेल तर आपल्याला डिफरंट फॉर्म्युले बघा. cos 2 थीटा इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला की 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा मायनस 1 असं लिहिता येईल, किंवा आपल्याला 1 मायनस 2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा बाय 2 लिहू शकतो, किंवा cos स्क्वेअर थीटा मायनस थीटा बाय 2 नाही, थीटा राहील, cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा असंही लिहू शकतोय. हे फॉर्म्युले आहेत. इव्हन आपल्याकडे हाफ अँगलचे फॉर्म्युले बघा. 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा बाय 2 असेल तर ह्याचंच आपण कन्वर्जन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं दिसतंय बघा. ह्याच्यावरून काय करता येईल आपल्याला की 1 प्लस cos 2 थीटा हे आपल्याला लिहिता येईल. cos थीटा लिहिता येईल, सॉरी माय मिस्टेक. ह्याच्यावरून कन्वर्जन कसं होतं बघा की cos 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा. इथं बघा 2 cos स्क्वेअर थीटा 2 cos स्क्वेअर आहे. थीटाच्या ठिकाणी हाफ आहे, तर इथं 2 थीटा आहे, तिथं ह्याचा पण हाफ होणार आहे. हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करू शकतो आपण. ठीक आहे. एवढे सगळे फॉर्म्युले आहेत. आपण त्याच्याशी रिलेटेडच फॉर्म्युले घेणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो बघा. 5 cos 2 थीटा असेल तर 1 प्लस 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा मायनस 1 प्लस याला काय लिहिता येईल बघा आपल्याला 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा बाय 2 आहे. तर याच्यासाठी आपण लिहू शकतोय की 1 प्लस cos थीटा हे लिहिता येईल प्लस 1 इज इक्वल टू 0. हे असं करता येईल आपल्याला. आता काय करूया आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथं काय झालं बघा 10 cos स्क्वेअर थीटा मायनस 5 प्लस 1 प्लस cos थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं बघा मायनस 5 प्लस 1 प्लस 1 आहे. तर इथं काय होईल 1 प्लस 1 2 झाले, मायनस 5 प्लस 3 प्लस 2 म्हणजे किती झालं मायनस 3 आलं. 10 cos स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा प्लस 3 इज इक्वल टू 0 झाला. आता इथं जर बघितलं तर 10 आणि इथं मायनस 3 आहे. तर याचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं 10 3 चा किती झाला 30 झाला. आणि 30 चा आपण फॅक्टर काढू शकतोय. फॅक्टर काय पडतात बघा. मायनस 30 असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे सबस्ट्रॅक्शन आपल्याला काय यायला पाहिजे प्लस 1 यायला पाहिजे. असे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत. तर 5 6 चा करू शकतोय आपण. आणि त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये काय करता येईल हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. ओके. देअरफॉर आपण याच्यासाठी फॅक्टर काय घेता येईल आपल्याला बघा की cos 10 cos स्क्वेअर थीटा मायनस 5 cos थीटा प्लस 6 cos थीटा मायनस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर यातनं आपण 5 cos थीटा कॉमन घेतला तर काय राहील आपल्याकडे 2 cos थीटा मायनस 1 प्लस 3 2 टाइम्स cos थीटा minus 1 is equal to 0. Then it implies 2 cos theta minus 1 5 cos theta plus 3 is equal to 0. हे झालं आपल्याकडे. त्याच्यानंतर बघा it implies therefore 2 cos theta minus 1 is equal to 0 and
5 cos theta plus 3 is equal to 0. Here therefore we get हे cos theta आहे तर हे इकडे जाईल तर 1/2 मिळालं आपल्याला. आणि सिमिलरली इथं किती मिळते बघा, cos theta is equal to -3/5 मिळते. ठीक आहे. तर therefore इथे cos theta ची व्हॅल्यू किती आली बघा आपल्याकडे, cos theta is equal to 1/2 आला. तर आपल्याला काय करावं लागेल की प्रिन्सिपल सोल्युशन करायचं आहे, कारण बिकॉज ऑफ आपल्याला काय सांगितलंय -π to π सांगितलेलं आहे, म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन या वे मध्ये जायला पाहिजे. cos theta is equal to 1/2 हे कधी पॉसिबल आहे, cos theta ची व्हॅल्यू 1/2 कधी पॉसिबल आहे बघा. परत हे दाखवतो मी. आपल्याला काय घ्यायचं आहे, फक्त इकडे पॉझिटिव्ह साईडनं पाय घ्यायचा आहे आणि निगेटिव्ह साईडनं पाय घ्यायचा आहे, म्हणजे आपण इकडे येऊ शकत नाही. रेंज काय असायला पाहिजे, एकतर 0 to 180 ह्यांच्यामध्ये असायला किंवा -0 to -180 इथपर्यंत असायला पाहिजे व्हॅल्यूज. मग आपल्याला cos थीटा कुठल्यासाठी 1/2 येते बघा, तर π/3 ची व्हॅल्यू cos π/3 cos 60 ची व्हॅल्यू किती येते 1/2 येते. ठीक आहे. देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय झालं बघा आपल्याला π/3 झालं. बट दोन्हीकडे पॉसिबल आहे, दोन्हीकडून पॉसिबल होणार. जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज गेलो, अँटी क्लॉकवाईज जेव्हा जाणार आहे तेव्हा काय येत आहे की या ठिकाणी पॉसिबल आहे, बरोबर आहे ना. या ठिकाणी एका ठिकाणी 1/2 येणं पॉसिबल आहे. कुठे, जेव्हा अँगल π/3 होईल तेव्हा 1/2 आन्सर पॉसिबल आहे. आणि त्याच वेळेला जर या साईडने गेलो आपण क्लॉकवाईज गेलो तर क्लॉकवाईजला इथं बघा -π/3 या ठिकाणी जेव्हा अँगल -π/3 होणार आहे तेव्हा पण अँगल व्हॅल्यू हाफ येणार आहे. ते दोन्ही साईडनं आन्सर पॉसिबल आहे. दॅट्स वाय आपण काय घेणार इथं बघा प्लस और मायनस घेणार आहे. दिस विल बी द प्लस और मायनस. आणि इथं बघा cos थीटा काय दिलं आपल्याला, cos थीटा इज इक्वल टू -3/5 दिलेला आहे. आता ह्याला काय करायचं, आपल्याला 3/5 अशी कधी व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. कुठल्याही ह्याच्यासाठी 3/5 व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. म्हणजे नॉर्मल मध्ये आन्सर आहे त्याचं, म्हणजे 3/5 पॉसिबल आहे आन्सर, बट डायरेक्टली आपल्याला जेवढ्या व्हॅल्यू माहिती आहेत त्याच्यामध्ये ते नाही आहे. दॅट्स वाय आपण असं करू शकतोय की थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ -3/5. अगेन जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हला आपण पॉझिटिव्ह बनवण्यासाठी काय करतोय आपण इथं की थीटा इज इक्वल टू π मायनस cos इनवर्स ऑफ 3/5 हे पण व्हॅल्यू आहे. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, हा ITF मधला फॉर्म्युला इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला फॉर्म्युला आलेला आहे. ठीक आहे. तर इथं बघा इथं व्हॅल्यू मिळाली थीटा इज इक्वल टू π/3 मिळालं आहे प्लस और मायनस मधला, थीटा इज इक्वल टू काय मिळालं -π मायनस cos इनवर्स 3/5. आता इथं बघितलं तर हे पण आन्सर बघा काय आहे, लेस दॅन पाय आहे, बरोबर. कारण काय करतो आपण पाय मधनं ते सबस्ट्रॅक्ट केलेला आहे, म्हणजे जो आपण इथं सी मारलेला हा पाय आहे, पाय मधनं आपण सबस्ट्रॅक्ट करतोय म्हणजे तो काय येणार आहे पायापेक्षा लेस येणार आहे ऑलवेज. कारण निगेटिव्ह टर्म होते पण त्याला पॉझिटिव्ह केलेले आहे, म्हणजे पायापेक्षा काय असेल तर ऑलवेज लेस असणार आहे अँगल, बरोबर. ठीक आहे. त्याच्यावर दोन्ही आन्सर काय मिळाले, जी आपल्याला रेंज दिलेली आहे थीटा -π to π ह्यांच्यामध्ये काय येणार आहे, ह्यांच्यामध्येच असणार आहे. देअरफॉर आन्सर बघा काय मिळते आपल्याला की प्लस और मायनस π/3. ऑप्शन डी आहे बघा इथं. विथ सॅटिस्फाईड ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण याच्यानंतर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ 2 sin square π/2 cos square x is equal to 1 minus cos π sin 2x हे असं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, x नॉट इक्वल टू 2x plus 1 π/2 हे कंडिशन दिलेलं आहे. x does not equal to 2n 2x आहे 2n आहे सॉरी 2n plus 1 π/2 आहे. here n belongs to I, n हा इंटिजर आहे. देन cos 2x ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आपल्याला, cos 2x ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेली आहे. दिलेला डाटा वेगळा आहे त्याच्यावरून आपल्याला cos 2x वरती जायचं आहे. दिलेलं बघा गिवन काय बघा 2 times sin square π/2 into cos square x. These whole are angle.
अँगल आपल्याला काय दिला, रेग्युलर आपल्याला थीटा किंवा असं डिनोट करतो 2 थीटा देन, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे π/2 cos² x अशा वे मध्ये अँगल दिलेला आहे इज इक्वल टू 1 मायनस कॉस ऑफ, इथं पण अँगल बघा पाय sin 2x अशा वे मध्ये अँगल दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, अँगल देण्याचा टाइप वेगळा आहे इथं आपल्याला, तर त्यावेळेमध्ये आपण जर अँगल बनवला तर इथं बघा ह्याला सॉल्व्ह करूया आपण तर, आणि नंतर आपल्याला cos 2x पर्यंत जाता येते का बघूया. ठीक आहे, तर इथं बघा 2 टाइम्स sin² आहे, π/2 cos² x आहे, आणि इथं 1 मायनस कॉस आहे. तर 1 मायनस कॉस थीटा जर असेल तर आपण याच्यासाठी काय लिहितोय, फॉर्म्युला आता बघितलेलं बघा आपण, 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स काय लिहितात आपल्याला sin² θ/2 असं लिहिता येईल, बरोबर आहे का, असं लिहू शकतोय. तर त्या वे मध्ये आपण तिकडे लिहूया 2 टाइम्स sin² π/2 cos² x. ठीक आहे, इज इक्वल टू, आता ह्याच्यासाठी 1 मायनस कॉस आहे, तिथं काय लिहिलं आपण 2 टाइम्स sin θ/2, हा टोटली थीटा आहे, ह्याला डिवाइडेड बाय 2 करायचं, पाय sin 2x होल डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, देयरफॉर इथं बघा हे 2 आहे, हे 2 आहे, सॉरी स्क्वेअर लिहायचं राहिला, स्क्वेअर आहे, तर इथं sin² π/2 cos² x इज इक्वल टू sin², आता इथं बघा पाय sin 2x डिवाइडेड बाय 2 आहे, हे आपण सेपरेशन करू शकतो आपण, म्हणजे 2 sin 2x डिवाइडेड बाय 2, सॉरी इथं 2 येणार नाहीये, एकच 2 असेल डिवाइडला. तर इथं आपल्याला काय ऑब्झर्व होतंय बघा की sin² π/2 cos² x, इथं पण बघा sin² आणि ह्या साइडला पण sin² आहे, बोथ आर sin² आहे. आपण कंडिशन बघितलेली आहे की sin² θ इज इक्वल टू sin² अल्फा असेल तर आपण θ इज इक्वल अल्फा असंही म्हणू शकतो. एक नॉर्मल ऑब्झर्वेशन, आपण एक्झॅक्ट इथे ट्रिग्नोमेट्री अप्लाय करायची नाही आहे, एक नॉर्मल ऑब्झर्वेशनला गेलं तर काय येतंय, जर दोन्ही रेशो एकच असतील तर अँगल पण काय असणार त्याचे सेम असतात, ही कन्सेप्ट यूज करणार आहेत आपण. ट्रिग्नोमेट्री डायरेक्टली आपल्याला अप्लाय करायची नाही, तर अँगल आपल्याला डिफरंट वाटत असतील तर आपण काय करतोय की θ इज इक्वल अल्फाचा फॉर्म्युला आपण यूज करतोय, तो करायचा नाहीये. तर इथं काय करावं लागेल आपल्याला, फक्त हे कॅन्सल करूया की जर दोन्ही रेशो इक्वल असतील, म्हणजे साइन दोन्ही साईडला असेल तर साइन कॅन्सल केलं आपण, आणि फक्त आपण काय करू शकतोय अँगल इक्वल म्हणू शकतोय. देन इट इम्प्लाइज π/2 cos² x इज इक्वल टू π/2 sin 2x. π/2 काय होईल इथं कॅन्सल होणार आहे, तर कॅन्सल झालं तर आपल्याला काय मिळालं, cos² x इज इक्वल टू हियर sin 2x मिळालं. ठीक आहे, तर आता ह्याच्यावरून आपल्याला हे जे मिळालेलं टर्म, ह्याच्यावरून आपल्याला कुठे जायचं आहे, cos 2x पर्यंत जायचं आहे. आता cos 2x ची व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला. ठीक आहे, तर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला समथिंग आणि आपल्याला आन्सर पण त्याचा आन्सर प्रिफिक्स असायला पाहिजे. मग आपण इथं काय करूया की x चं सोल्युशन मिळायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपल्याला आन्सर 2x वरती जायला पाहिजे. मग आपण काय करूया, याला सॉल्व्ह करूया पहिल्यांदा. तर याला काय करूया, cos² x हे आहे तसं घेतलं आपण. आता sin 2x म्हणजे काय येत आहे, ठीक, येताना ह्या साईडला घेऊया, मायनस 2 टाइम्स sin x cos x, काय फॉर्म्युला यूज केला बघा इथं मी, sin 2x इज इक्वल टू 2 टाइम्स sin x cos x, दोन्ही एकदम केलं मी. ही जी व्हॅल्यू आहे इकडे आल्यानंतर मायनस झाली, आणि त्याच्यासाठी आपण फक्त sin 2x साठी रिप्लेसमेंट घेतली, ही घेतली. आता याच्यामधून आपण cos कॉमन घेतलं तर काय मिळेल बघा, cos x जर कॉमन घेतला तर आपल्याला काय शिल्लक राहील, इथं पण cos x शिल्लक राहत आहे, इथं मायनस sin x शिल्लक राहील, सॉरी इथं 2 टाइम्स sin x राहते शिल्लक, 2 टाइम्स sin x इज इक्वल टू 0, हे टर्म शिल्लक राहील. आणि याच्यानंतर बघा आपल्याला काय करता येईल, इथं काय हे cos x इन द ब्रॅकेट cos x मायनस 2 टाइम्स sin x असं शिल्लक राहिलाय. आपण हे करू शकतोय, असं करण्यापेक्षा कॉमन काढायची गरज नाही आपल्याला, डिवाइड करूया डायरेक्टली. cos² न इक्वेशनला डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला, 1 मायनस 2 टाइम्स
साइन एक्स डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. काय केलं, इक्वेशनला कॉस स्क्वेअरने डिवाइड करून घेतलं. तर इथं बघा, ह्यातला एक टर्म, ह्यातला एक कॉस आणि ह्यातला एक कॉस कॅन्सल होईल आणि साइन अपॉन कॉस शिल्लक राहते. साइन अपॉन कॉस म्हणजे काय होईल, tan x इज इक्वल टू 0 झालं. देअरफॉर tan x इज इक्वल टू इम्प्लाइज काय होईल बघा, 1/2 होणार आहे. हे ह्या साईडला गेलं तर काय होईल, मायनसचं प्लस होईल. 2 टाइम्स tan x येत आहे आणि 2 आपल्याला डिवाइड घेतला तर 1/2 झालं. तर tan x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1/2 मिळाली. तर आपल्याला x ची व्हॅल्यू याच्यानं आपण x जस्टिफाय करता येईल. तर x काय करू शकतोय, तर x काढायची काही गरज नाही आपल्याला. cos 2x आहे, cos 2x इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला डायरेक्टली सोल्युशन पण घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, सोल्युशन काय घ्यायची काही गरज नाही आपल्याला, कारण इथं काय दिलंय, 2n प्लस π/2 हे फक्त x ची व्हॅल्यू नाही आहे असं म्हटलेलं आहे. cos 2x काय झालं आपल्याला, 1 मायनस tan स्क्वेअर x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x आहे. हे माहिती आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. ह्याच्यामध्ये जर आपण सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, इज इक्वल टू cos 2x इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर म्हणजे हाफ स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस हाफ स्क्वेअर. तर इथं बघा किती येते, हाफ स्क्वेअर म्हणजे 1/4 झाला. 1 मायनस 1/4 अँड 1 प्लस 1/4 झाला. तर इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथं बघा 4 मायनस 1 म्हणजे 3/4 आलं आणि इथं 4 प्लस 1 म्हणजे 5/4 आलं. 3/4 अँड 5/4. 4 4 कट होईल कारण दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, तो कट झाला. तर आपल्याला काय मिळालं, 3/5 मिळाला. आणि याच्यासाठी आन्सर बघा 3/5 या ठिकाणी आहे. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे आन्सर आपल्याला मिळालं. याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन काय दिसतोय आपल्याला, इफ the value of a for which the equation 4 cos x square pi a plus x a square minus 4a is equal to 0 असं दिलेलं आहे. has a real solution is, ह्याचं रिअल सोल्युशन फाइंड करायचं. कशाची, a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. काय दिले बघा इथं, मग 4 टाइम्स cos x square pi a plus x plus a square minus 4a is equal to 0 हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण इथं काय करू शकतोय, हे आहे तर हा पार्ट ह्या साईडला गेला, ट्रान्सफर घेतला तर आपल्याला काय मिळेल की 4 टाइम्स cos x square pi a plus x हे ह्या साईडला गेलं तर काय होईल बघा, 4a हे मायनस वाला पार्ट इकडे गेल्यानंतर प्लस झाला आणि प्लस वाला पार्ट मायनस होईल. त्याच्यानंतर हे 4 आहे तर 4 आपण इकडे डिवाइडला घेऊया. तर cos x square pi a plus x is equal to 4a minus a square divided by 4 झालं. हे आपल्याला असं मिळालं. ठीक आहे, तर आपल्याला काय फाइंड करायचं, याच्यावरून काय म्हटलं त्यांनी, a is a real has a real solution. हे इक्वेशन आहे, ह्याचं सोल्युशन कसं म्हटलेलं आहे, रिअल सोल्युशन आहे असं म्हटलेलं आहे. तर याच्यासाठी आपण काय करू शकतोय की समथिंग जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर a ची व्हॅल्यू फक्त आपल्याला काढायला सांगितली. याचं रिअल सोल्युशन आहे तर a ची व्हॅल्यू फाइंड करा असं म्हटलेलं आहे. हा बघा पार्ट, आता इथं कोसेक आहे तर कोसेकची मिनिमम व्हॅल्यू किती राहते, we know that cosec x is greater than or equal to 1, that will be the minimum value, बरोबर. and कुठं पॉझिटिव्ह साईडची मिनिमम व्हॅल्यू झाली आणि निगेटिव्ह साईडला बघा मॅक्सिमम व्हॅल्यू काय येते, cosec x is less than or equal to -1 ही झाली निगेटिव्ह साईडला मॅक्सिमम येते. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये काय कोसेक आपण म्हटलेलं आहे, कोसेक एक्स ची व्हॅल्यू काय येते, कोसेक एक्स घ्यायचं झाला तर आपण काय म्हणतोय की रिअल सेट येतो सगळा आणि त्याच्यामध्ये फक्त डिलीटेड काय येते 1 and -1.
सॉरी ओपन येते ते ओपन सेट ऑफ 1 -1 हा डिलीटेड आहे त्याच्यामधनं, ज्याच्यामध्ये 1 पासून व्हॅल्यू मोठ्या असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला काय येतात लेस येतात. आता इथं काय म्हटलंय इट हॅज रिअल रूट्स. रिअल रूट्स म्हटलेलं आहे जर आपण याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर म्हणजे काय असेल एखाद्या नंबरचा स्क्वेअर घेतला तर ऑलवेज काय असायला पाहिजे तो स्क्वेअर कधीही निगेटिव्ह नसतो. म्हणजे ह्याचा जर स्क्वेअर घेतला तर हे कधी निगेटिव्ह नसणार आहे ऑलवेज पॉझिटिव्ह होते. त्याच्यामुळे ही काही कंडिशन येणार नाही स्क्वेअरसाठी. जर स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर काय असणार आहे ऑलवेज ग्रेटर दॅन 1 राहील. ठीक आहे, तर ही कंडिशन आपण अप्लाय केली तर इथं काय मिळते आपल्याला दॅट विल बी द ग्रेटर दॅन इक्वल टू 1. ठीक आहे, याच्यावरून आपण इम्प्लाइज करूया आपण 4a - a स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 राईट. त्याच्यानंतर आपण त्याचं काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळालं आपल्याला 4a - a स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4. हे असं मिळालं. इम्प्लाइज करूया आपण निगेटिव्ह वाला पार्ट त्या साईडला सॉरी हा पार्ट त्या साईडला घेऊया 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू काय मिळालं आपल्याला a स्क्वेअर -4a प्लस 4 मिळालं. हे अशा वे मध्ये इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर ह्याचं जर आपण सोल्युशन घ्यायचं म्हटलं तर a स्क्वेअर -4a हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपण हे जर सॉल्व्ह करायचं घेतलं तर सॉल्व्ह कसं करू शकतो बघा. फॅक्टर पडायचं हा 4 आहे 4 चे फॅक्टर काय पडणार मग आपल्याला मल्टिप्लिकेशन 4 आणि काय आला पाहिजे की ऍडिशन 4 यायला पाहिजे. म्हणजे हे 4 आहे तर -2 घेऊ शकतोय म्हणताय. म्हणजे काय झालं फॅक्टर बघा 0 ग्रेटर दॅन इक्वल टू a -2 हे फॅक्टर पडले आपल्याला. हे डायरेक्टली घेऊ शकतो आपण. देअरफॉर आता सोल्युशन घ्यायचं झालं तर इथं काय मिळालं a स्क्वेअर सॉरी 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू a -2 ब्रॅकेट स्क्वेअर असं मिळते आपल्याला. बरोबर, हे काय असेल पाहिजे ग्रेटर दॅन. ठीक आहे, तर इथं काय राहील बघा मग a -2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. देन इट इम्प्लाइज ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू काय म्हटलंय आपण की लेस दॅन और इक्वल टू 0 म्हणतोय. 0 पेक्षा याची व्हॅल्यू काय आहे लहान आहे. असं जर म्हटलं तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे लेस दॅन और इक्वल टू स्क्वेअरची व्हॅल्यू किंवा याच्यावरून जर वेवी करून आपण अप्लाय केला तर आपल्याला सोल्युशन काय मिळणार डायरेक्टली फॅक्टर एकच आहे स्क्वेअर आहे. आणि इथं जर गेलो आपण एकच पॉइंट आपल्याला ए तर ह्याची व्हॅल्यू काय असायला पाहिजे स्क्वेअरची व्हॅल्यू लेस दॅन आहे. काय आहे लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर इज दॅट पॉसिबल. गेटिंग व्हॅल्यू लेस दॅन 0 एखादा नंबर दिला आपल्याला आणि त्याचा जर स्क्वेअर म्हटला काय म्हटला एक नंबर दिलेला आहे आणि त्याचा हा नंबर आहे a -2 एक नंबर आहे आणि त्याचा जर स्क्वेअर घेतला तर काय म्हटलंय आपण लेस दॅन 0 येतोय. करतो लेस दॅन 0 कुठल्याही संख्येचा स्क्वेअर घेतला तर ते रिअल असणार आहे. इट्स विल बी पॉसिबल. ते इथं काय नाहीये पॉसिबल नाहीये. देअरफॉर इट हॅज नो सोल्युशन. त्याच्यामुळे काय होईल इथं ए ला सोल्युशन मिळणार बिकॉज ऑफ ह्या कंडिशनला आपण काय मिळतंय क्वाड्रॅटिक्स मिळतंय. कारण a -2 चा स्क्वेअर एखाद्या नंबरचा स्क्वेअर करतोय तो निगेटिव्ह मिळतोय हे पॉसिबल नाहीये. ठीक आहे, दॅट्स वाय आन्सर काय मिळालं आपल्याला ते नॉन मिळालं. ठीक आहे, लुक हिअर आय हॅड डाऊट. थोडस आपण असं म्हटलं की ह्या ठिकाणी लेस दॅन और इक्वल टू जर आपण लेस दॅन ला येणार नाहीये. दोन व्हॅल्यू झाल्या आपल्याला 0 इज लेस दॅन a -2 ब्रॅकेट स्क्वेअर इट विल बी नॉट पॉसिबल. देअरफॉर आपण काय घेतलं 0 इज इक्वल टू a -2 स्क्वेअर घेतला आपण. देन इट इम्प्लाइज काय झालं 0 इज इक्वल टू a -2 देअरफॉर a इज इक्वल टू ही पॉसिबल कंडिशन आहे. सॉरी देअरफॉर आन्सर काय झालं आपल्याला 2 येणार आहे. माय मिस्टेक. लेस दॅन वाली कंडिशन इक्वल टू वाली कंडिशन इथं कन्सिडर करायला नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नंतर बघा इथं काय दिलेलं आहे इफ 4 cot 2 theta is equal to cot square theta minus tan square theta असं दिलेलं आहे आपल्याला. आणि या ठिकाणी आता
4 cot 2 थीटा आहे, आपल्याला काय फाइंड करायला सांगितलंय, थीटा इज इक्वल टू फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर थीटा आपल्याला काय मिळू शकते, 4 cot आहे. तर इथं काय लिहिता येईल आपल्याला, कॉटला आपण tan मध्ये कन्वर्ट करूया. तर 4 डिवाइडेड बाय tan 2 थीटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर आहे, तर इथं पण काय होईल, tan स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा असं केलं आपण. तर या ठिकाणी ह्या tan ने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय होईल, tan स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर tan रेस्ट टू 4 होत आहे. आणि tan 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे की tan 2 थीटाचा फॉर्म्युला 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. बरोबर, हा फॉर्म्युला इथं आपण अप्लाय केला, या ठिकाणी ठेवूया. तर इथं बघा 4 डिवाइडेड बाय 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 मायनस tan रेस्ट टू 4 थीटा डिवाइडेड बाय tan स्क्वेअर थीटा. ह्याचा इनवर्स होईल. तर इथं काय येतंय, 4 1 मायनस tan स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 2 tan थीटा इज इक्वल टू 1 मायनस tan रेस्ट टू 4 डिवाइडेड बाय tan स्क्वेअर थीटा. राईट. आता या ठिकाणी आपण काय करूया, थोडस की क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर चालेल. ॲज इट इज इथं आपण डिवाइड केलं याला, त्यातनं 2 कॅन्सल होईल. तर इथं बघा 1 मायनस tan स्क्वेअर थीटा शिल्लक राहिला आणि इथं 2 शिल्लक राहिला. ठीक आहे. आणि अजून हे इकडे घेतलं तर इकडे आपल्याला tan स्क्वेअर थीटा इथं लिहूया इज इक्वल टू tan थीटा लिहिलं आपण इथं 1 मायनस tan रेस्ट टू 4 थीटा असं करूया. तर या इथून बघा काय होईल, आपण काय करूया, यातनं tan कट करूया, कारण सगळीकडे tanच आहे. तर यातला एक tan कट केला तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. हा tan कट करून घेऊया. ठीक आहे. काय होईल, हा tan आणि हा tan, त्यातला इथे लिहितो पहिल्यांदा मी, tan थीटा 2 टाइम्स 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. इथं फक्त tan थीटा शिल्लक राहील. बरोबर. तर ह्यातला एक कॅन्सल केला आपण. आणि ह्या ठिकाणी बघा काय केलं, इक्वेशनला tan ने डिवाइड केलं तर हा tan कॅन्सल होईल आणि यातला एक कॅन्सल होईल आणि एक शिल्लक राहील. 1 मायनस tan रेस्ट टू 4 आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, की याला आपण असं म्हणू शकतोय की 1 मायनस a रेस्ट टू 4 दॅट मीन्स 1 मायनस a स्क्वेअर रेस्ट टू स्क्वेअर. देअरफॉर असं असेल तर काय लिहितोय, काय लिहू शकतो बघा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल तर काय लिहिता येईल, 1 मायनस a स्क्वेअर 1 प्लस a स्क्वेअर असं लिहिता येईल. म्हणजे a स्क्वेअर a मायनस b a प्लस b असं लिहू शकतोय. त्याच वेळेमध्ये याच्यासाठी लिहिलं आपण, ह्याच्यासाठी लिहितोय आपण, ह्या ब्रॅकेटसाठी 1 मायनस tan स्क्वेअर थीटा आणि इथं 1 प्लस tan स्क्वेअर थीटा असं लिहिलं. आता ही टर्म आपण ह्या साईडला घेऊया. सगळं ह्या साईडला घेतलं तर आपल्याला काय मिळेल बघा, की 2 टाइम्स 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इंटू tan थीटा मायनस 1 मायनस tan स्क्वेअर थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. 1 मायनस tan स्क्वेअर यातनं कॉमन घेतलं आपण तर काय शिल्लक राहील बघा, 1 मायनस tan स्क्वेअर, हा ब्रॅकेट आपण कॉमन घेऊया दोन्हीकडून. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, तर इथे शिल्लक राहते बघा 2 tan थीटा, ह्या ठिकाणी शिल्लक राहिला. इथं 2 आणि tan थीटा. ह्या ठिकाणी बघा काय शिल्लक राहणार आहे, हिअर मायनस 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इथं मायनस न इम्प्लाइज केलं आपण तर काय राहते बघा, 2 टाइम्स tan थीटा मायनस 1, ह्याला पण मायनस होईल tan स्क्वेअर थीटा. असं करूया थोडंसं आपण, त्याच्यामधून आपण मायनस कॉमन काढूया. इफ यू टेक मायनस कॉमन फ्रॉम हिअर तर ही टर्म मायनस होईल. इथं काय होईल बघा, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा मायनस 2 tan थीटा असं होईल इज इक्वल टू 0.
असं बनतंय आपल्याला. ठीक आहे. आता इथं बघा इक्वेशनला मायनस मल्टिप्लाइड केला आणि इथं बघा ह्याचा आरएचएस मध्ये काय झिरोच आहे डायरेक्टली, ते काय म्हणजे ह्याचं काय व्हॅल्यू नाहीये. आपण 1 मायनस tan स्क्वेअर थीटा लिहिलेलं आहे तसं. आता इथं काय मी कशासाठी ऍडजस्टमेंट केली बघा, इथं काय दिसतंय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा मायनस 2 tan थीटा. आपल्याला फॉर्मॅट कसं दिसतंय बघा, tan स्क्वेअर थीटा मायनस 2 tan थीटा प्लस 1 a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतोय. ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2ab अशा फॉर्मॅट मध्ये आहे, जे आपण हा असं लिहिता येईल. tan थीटा मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे असं आपल्याला मिळेल. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा आणि इथं काय मिळालं tan थीटा मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इट इम्प्लाइज, ह्याच्यावरून इम्प्लाइज काय होते बघा आपल्याला, इम्प्लाइज जर केलं तर 1 मायनस tan थीटा इज इक्वल टू 0 होत आहे. कारण ह्या ठिकाणी बघा इथं जर बघितलं तर दिस इक्वल टू 0 ऑल्सो दिस इक्वल टू 0 म्हणजे tan थीटा मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. बोथ आर सेम. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा 0 झाला किंवा tan थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0 झाला, दोन्ही सेम येत आहे. काय डिफरंट आहे का याच्यामध्ये? 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0, दॅट मीन्स tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. tan थीटा आपल्याला 1 मिळाला आणि इथं पण म्हणू शकतो की tan थीटा मायनस 1 इज इक्वल टू काय झालं आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपण इथं जर एक व्हॅल्यू कन्सिडर केली tan थीटा मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0, देअरफॉर tan theta minus 1 is equal to 0, therefore theta is equal to काय झालं आपल्याला 1 झाला. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, एक जनरल सोल्युशनच फाइंड करायचं, त्याच्यामुळे काही वेगळं काय येणार नाहीये. दोन्ही वेने जरी गेला तरी उसका जनरल सोल्युशन सेमच येत आहे. हवं तर ह्याच्यासाठी एक तर लक्षात ठेवा की याच्यासाठी आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. आपण काय घेतलं फक्त tan theta minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0, दॅट मीन्स काय झालं tan theta minus 1 इज इक्वल टू 0, therefore tan theta is equal to 0 झालं, tan theta is equal to 1 झालं. ठीक आहे. तर जनरल सोल्युशन मध्ये बघताना आपण काय करू शकतो या ठिकाणी, बोथ आर डिफरंट और सेम. तर tan theta साठी बघा इथं tan theta is equal to 1, therefore tan theta is equal to इथं बघा 1 आहे. 1 म्हणजे काय झालं tan पाय बाय 4. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये बघितलेलं आहे 1 असेल तर काय लिहितात tan पाय बाय 4 लिहू शकतोय आपण. therefore theta is equal to tan theta is equal to tan alpha, then we have formula theta is equal to n pi plus काय मिळते आपल्याला पाय बाय 4 मिळणार आहे, बरोबर. हे याचा आन्सर राहील. ठीक आहे. therefore आन्सर काय राहील याचा, हे येणार आहे n पाय प्लस पाय बाय 4 अशा वे मध्ये मिळेल. समटाइम्स आपण ह्या वेने गेलं तर आपल्याला काय मिळू शकते की प्लस और मायनस अशा वे मध्ये पण मिळू शकते. ठीक आहे. तर आपल्याला सिंगल करेक्ट जर म्हटलं तर n पाय प्लस पाय बाय 4 असं घेतलं आणि मल्टिपल करेक्ट साठी आपल्याला क्वेश्चन अप्रोच होते का बघूया. क्वेश्चन काय म्हटलं एक्झॅक्ट, देन थीटा इज इक्वल टू असं म्हटलेलं आहे. इट स्टँड्स फॉर मल्टिपल करेक्ट साठीचा आहे क्वेश्चन हा, सॉरी मी बघायला. तर ह्याच्यावरून गेलं तर आपल्याला एक व्हॅल्यू मिळते आणि जर 1 मायनस tan स्क्वेअर जर गेलं, काय गेलं 1 मायनस tan स्क्वेअर साठी जर गेलं तर आपल्याला काय होतंय, हे इरेज करतो जरासा. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असं जर घेतलं आपण तर या ठिकाणी काय मिळणार आहे tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि ह्याच्यासाठी माहिती आहे आपल्याला काय लिहिता येते tan पाय बाय 4, therefore theta is equal to tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा असेल तर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस पाय बाय 4. ठीक आहे. सॉरी मिस्टेकली मल्टिपल करेक्ट मधला क्वेश्चन होता, मी रेग्युलर मध्ये घेतला तर n पाय प्लस और मायनस पाय बाय 4 झालं. ठीक आहे. तर हे पण आन्सर त्याचं पॉसिबल आहे, प्लस और मायनस. ओके, थँक्यू.